उपमुख्यमंत्री शिंदे काही तासात कोल्हापुरात दाखल होणार। शिंदे दाखल होण्यापूर्वी महानगरपालिकेकडून खड्डे भरण्याचं काम सुरू। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा उदासीनपणा आला समोर। निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपाकडून तयारीला वेग। भाजपाकडे नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावे तयार। भाजप निरीक्षकांनी 3 नावं वरिष्ठांकडे पाठवली। प्रत्येक नगरपालिकेसाठी लिफाफ्यात बंद नावं पाठवली। निवडणूक हंगामात महावितरणची वीज स्वस्त। महावितरणच्या बिलात जवळपास 12% कपात। या महिन्यात गेल्या महिन्यात वाढवलेला अधिभार शून्यावर। नाशिकमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न। बैठकीत पालिका निवडणूक शिवसेनेसोबत जाऊन लढली पाहिजे। प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांकडून मत व्यक्त। मविया नेत्यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट। 9 मुद्द्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं। पत्रावर सपकाळ, ठाकरे बंधू पवारांची स्वाक्षरी। याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्याची मागणी। महायुतीची बैठक पुढे ढकलली। 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता होणार बैठक। राज्यात महायुती की स्वबळावर बैठकीत होणार निर्णय। खात्रीलायक सूत्रांची लोकशाहीला माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे 7 नोव्हेंबरला बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात। बिहार दौऱ्याआधी कांदिवलीत बिहार निवडणुकीसाठी सभा। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित आज कोल्हापूर दौऱ्यावर। ऊस दराच्या मुद्द्यावरून सध्या कोल्हापुरात शेतकरी संघटना आक्रमक। शेतकरी मुख्यमंत्र्यांना उद्या जाब विचारणार। राज्यातील 2 कोटी कुटुंबाच्या जमिनी होणार अधिकृत। तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू। राजपत्र जारी। नियमितीकरणासाठी शुल्क नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। साताऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। पुढील 2 दिवसात पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती। निवडणुकीच्या प्रचार काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार। शिवसेना नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांची माहिती। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचा कार्यक्रमात उल्लेख। इस्लामपूर नगर परिषदेचं नाव आता ईश्वरपूर। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला केंद्रीय गृह खात्याची परवानगी। शरद पवार कोल्हापुरातल्या हॉटेल पंचशीलमध्ये दाखल। शरद पवार उद्या आयोजित वृत्त समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होणार। वाशिम जिल्ह्यात आचारसंहिता लागू। नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध चौक, प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेली बॅनर, फ्लेक्सेस नगरपालिका पथकाने उतरवली। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा। 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार। 10 नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत। अर्ज माघारी घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदत। अर्ज भरताना जात प्रमाणपत्र बंधनकारक। 288 अध्यक्षपदासाठी तर 3820 सदस्यांसाठी निवडणूक। नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी 6 लाख खर्च मर्यादा तर उमेदवारांना 2 लाख खर्च मर्यादा असेल। मतदार यादीतील दुबार नावांबाबत पुरेशी खबरदारी। दुबार नावे असतील तर आता नावापुढे डबल स्टार चिन्हांकित असेल। मतदारांना मतदान केंद्र आणि यादीतील नावं शोधण्यासाठी खास ॲप। उमेदवारांविषयीची माहिती ही खास ॲपद्वारे मिळणार। नगर परिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार। नगरपंचायतीत अध्यक्षांसाठी 1 आणि सदस्यासाठी 1 मत द्यावं लागणार। मतदार संघनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। ईव्हीएमवरच निवडणुका होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट नसेल। मतदानावेळी ईव्हीएम आणि बॅलेट युनिटच असेल। एकूण 1,07,03,576 मतदार। 53 लाख पुरुष तर 53,22,000 महिला मतदार। 13,355 मतदार केंद्र असतील तर केंद्रांवर 66,775 निवडणूक अधिकारी कर्मचारी असतील। कोकणात 27, नाशिकमध्ये 49 तर पुणे विभागात 60 शहरात निवडणूक। निवडणुकीत 10 नवनिर्मित नगर परिषदा तर 15 नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश। परिषदेच्या एका प्रभागात 2 किंवा 3 जागा। पंचायतीत 1 सदस्यीय वॉर्ड असेल। मतदान केंद्रावर वीज, पाणी, सावलीची व्यवस्था। मतदानासाठी दिव्यांग, वृद्ध, गर्भवती स्त्रियांना सुविधा देणार निवडणूक आयोगाकडून माहिती।
आमची निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण. पुढच्या 10 दिवसात उमेदवारांच्या याद्या जाहीर करू. निवडणूक आयोगाचा कारभार अतिशय दुर्दैवी. हर्षवर्धन सपकाळांची टीका. नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित होतील हा अंदाज प्रत्येकाला होता. प्रत्येक पक्षाने तयारी केलेली आहे. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगात संभ्रम आहे. त्यांना नक्की काय करायचे समजत नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. दुबार मतदारांची नोंदणी जर असेल तर मतदान करताना एकदाच मतदान करता येतं. दुबार मतदान होतच असा काही भाग नाही. खबरदारी प्रत्येक राजकीय पक्षाला घेता येते. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं. राज ठाकरेंचा ट्विट करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल. भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. पुढची भूमिका सर्वपक्षीय नेते बसून कायदे अभ्यासकांची मतं जाणून निर्णय घेऊ. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग प्रक्रिया रेटण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप जे सांगतील तेच होईल. पुढचा कार्यक्रम आम्ही सर्व पक्ष बसून जाहीर करू. अनिल परब यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगावर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव असू शकतो. स्वच्छ मतदार याद्यांद्वारे निवडणूक होईल अशी अपेक्षा होती. रोहित पवारांची प्रतिक्रिया. ही निवडणूक आहे की कट कारस्थान हे कळत नाहीये. निवडणुकांच्या घोषणांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही समाधानी नाही. निवडणूक आयोग भाजपाची शाखा असे बोर्ड लावावे लागेल. अंबादास दानवेंची टीका. भीतीपोटी जिल्हा परिषदेऐवजी पालिका निवडणुका जाहीर. शेतकऱ्यांचा तीव्र रोष. मतपेटीद्वारे व्यक्त होण्याची भीती. माजी आमदार बाबाजानी दुराणींची महायुतीवर टीका. आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू. काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार. आचारसंहिता काळात वित्तीय अनुदान देण्यावर बंदी. नागपूरमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या निवासी डॉक्टरचा संप अखेर मागे. सेंट्रल मार्ट आणि बीएमसी मार्टने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतला. मुलुंड पाठोपाठ आता वरळीतील कबूतरखान्याच्या जागेला स्थानिकांचा विरोध. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कबूतर आणि कबूतरखान्यांचा वाद चर्चेत. नायगाव ते घोडबंदर जलमार्गावर रोरो सेवा सुरू होणार. वसईतील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांवर तोडगा. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या बैठकीमध्ये निर्णय. पालिका वाहन चालकाची कन्या झाली सीए. भिवंडी पालिकेत 28 वर्षांपासून वाहन चालक म्हणून सेवा बजावणारे चंद्रशेखर धेडे यांची कन्या गायत्री हिने सीएच्या अंतिम परीक्षेत यश मिळवलंय. उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प वाढवणपर्यंत जोडणार. जोड रस्त्याने सेतू वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. भिवंडीत भाजी मार्केटमध्ये पालिकेची मोठी कारवाई. जागा अडून बसलेल्या फेरीवाले. वर्दळीच्या रस्त्यांवरील भाजी मार्केटवर पालिका पथकाची जेसीबीच्या सहाय्याने कारवाई. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मोकळा. रत्नागिरीमधील राजीव कुमार मिश्रा यांनी कोकण रेल्वेमध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारला. सांगलीत 9 नोव्हेंबरला बैलगाडी शर्यतीचा पैलवान चंद्रहार पाटलांकडून आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राहणार उपस्थित. विजेत्यांसाठी फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर आणि 150 दुचाकींचा समावेश. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. आमच्या जमिनी कवडीमोल विकल्या जात आहेत. आम्ही आता करायचे काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत. संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचवावेत यासाठी परदेशातही विविध उपक्रमांचे आयोजन राज्य सरकार करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. ठाकरेंची सेना आक्रमक. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी वैभव नाईकांच्या नेतृत्वात बैलगाडी आंदोलन. सिंधुदुर्गमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या. लाभार्थ्यांची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी. माणगाव तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात. भिराळ टाटा विद्यालयाने केलं अचानक शिक्षण बंद. 2 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. पालकांमध्ये संतापाची लाट. सासूच्या निधनाचे वृत्त समजता सुनेचाही हृदयविकाराने मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत नगर भागातील घटना. धाराशिवमध्ये तुलसी विवाहासाठी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग. छत्रपती शिवाजी चौकात लोकांची मोठी गर्दी. पुण्याच्या वेल्हेमध्ये वाघ बारस पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी. आदिवासी महादेव कोळी संघटनेकडून कार्यक्रमाचं आयोजन. पारंपरिक वनभोजनानं उत्सवाचा समारोप झाला.
जळगाव शहराचे ग्रामदैवत श्री प्रभू रामचंद्र यांच्या श्रीराम मंदिरामध्ये आज श्री हरिहर भेट सोहळा संपन्न। श्रीराम मंदिरामध्ये श्री हरिहर भेट सोहळ्याच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आज श्री गुरु नानकजी यांची जयंतीनिमित्त मालेगावमधील नूतन माध्यमिक विद्यालयात फलक चित्र रेखाटून त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे। यवतमाळमधील ग्रामीण भागात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या काकड आरतीचा समारोप। पहाटेपासून भक्तिमय वातावरण। जळगावमधील मुक्ताईनगर कोथळीत संत मुक्ताईंच्या मंदिरात तुलसी विवाह उत्साहात साजरा। मंदिरात भाविकांसह वारकऱ्यांची गर्दी। धार्मिक पद्धतीने करण्यात आला विवाह सोहळा। महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 120 डॉक्टर संपावर जात केलं आंदोलन। यवतमाळमध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या न्यायासाठी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन। सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आंदोलन। भंडाऱ्यात भाजपाच्या वतीनं निषेध आंदोलन। प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना उडवून देऊन म्हणणाऱ्या खासदार प्रशांत पडोळेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। ठाण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक नाटकाच्या प्रयोगाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध। गडकरी रंगायतन येथे पोलीस बंदोबस्तात वाढ। नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप। भरधाव कॉन्क्रीट मिक्सर वाहनाने शाळकरी विद्यार्थ्यास चिरडले। मालेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू। संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको। पिंपरी चिंचवडमधील खालुब्रे ते खराबवाडी रस्त्याची दैनावस्था। नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास। मात्र खालुब्रेतील युवकाने स्वखर्चातून 4 किलोमीटरचा रस्ता केला दुरुस्त। यावेळी म्हाळुंगे पोलिसांनीही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सहकार्य केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।